एवढी गवार आली. स्वामी समर्थ मंडळी, कसे आहात सगळे? छान ना? मागच्या वेळेला जायच्या आधी तांदूळ दळले होते, पण साफ करायचं राहिलं होतं. तर आज गहू दळायचे आहेत, त्यामुळे आधी ही साफसफाई आणि मग गहू दळायचे. ही 0 नंबरची जाळी मी आता लावते. गव्हाच्या पिठासाठी आम्ही तीच वापरतो. हे बंद करायचं. 1 किलो गहू ठेवले, कारण एका वेळेला 4 किलो जातात. पहिले 1 किलो गहू पण मी टाकले मगाशी. झालं दळ. आज सकाळपासून ही वाळवणं घातली, कडधान्य आणली काल थोडी, पूर्वीची आंबोशी, आत्ता काल केलेली आंबोशी आणि कडधान्य आणि त्या बाठा. हे एवढं सकाळपासून झालंय. आज हा 2 किलो रवा भाजला. तर ही आमची आटा चक्की. काल 5 किलो गहू केले होते, परत आज सकाळी 5 किलो गहू दळले, मग साफ करून घेतली आणि मग 1 किलो चण्याची डाळ भाजलेली होती ती दळायला घातली. ती झाली आता ती भरायची आहे. 1 किलो चण्याच्या डाळीचं पीठ आता मी हे या डब्यात भरून ठेवणार आहे. हे आता मी चक्कीत तांदूळ 3 वाट्या तांदूळ 1 वाटी डाळ या प्रमाणात 6 वाट्या तांदूळ 2 वाट्या उडदाची डाळ 4-10 दाणे मेथीचं लाव. मगाशी दाखवल्याप्रमाणे तांदूळ आणि उडदाची डाळ हे इडली किंवा डोश्यासाठी जे पीठ करायचं होतं पण करून झालंय आज. हे पण 1-2 महिन्यासाठी. थोडक्यात आटा चक्कीचं काम या 1.5-2 महिन्याचं पूर्ण झालंय.